माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख मोगॅम्बो असा केलेला होता आणि त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा त्यांनी मोगॅम्बो म्हणत अमित शहांवर निशाणाही साधला। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपने आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मोगॅम्बो खुश हुआ। आधे इधर जाओ, आधे इधर जाओ और बाकी हमारे साथ आए। चित्रपटातल्या विलन आणि कॉमेडियननी सध्या राजकारण्यांना चांगलीच भुरळ घातली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरलंय ते भाजप आणि ठाकरे गटातला टीपेला पोहोचलेला राजकीय संघर्ष। दोन्ही बाजूंकडून एकमेकांना खिजवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। भाजपला विलन ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मिस्टर इंडियातील मोगॅम्बोची उपमा दिली आहे। जे आमच्या रगारगात नसानसात भिनलेलं आहे, ही भिनलेली शिवसेना आहे। ही शिवसेना कोणी किती कोणाच्या काही अगदी मोगॅम्बोच्या पिढ्या जरी उतरल्या नाही, आता मोगॅम्बोच म्हटलं पाहिजे ना, कारण मोगॅम्बो मध्ये आता काय हल्ली दुसरं काय काम धंदा नाही म्हणून काय पिक्चर बघतो याच्यातला भाग नाही, पण काही काही गोष्टी आठवतात। मग त्या गुगलवरती मी सर्च मारतो की अरे हां, मग ते एक मिस्टर इंडिया, त्याच्यामध्ये ते मोगॅम्बोचा एक किस्सा आहे आणि तेच आहे त्याच्यामध्ये। उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर भाजपकडून जोरदार पलटवार होणार हे अपेक्षितच होतं। उद्धव ठाकरेंनी विलनची उपमा दिलेली होती। दरम्यान या टीकेला आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय। अगर इतना ही उद्धव जी को फिल्मों का शौक है तो हम आपकी भी तुलना और आपका भी वर्णन हिंदी फिल्मों के असरानी जैसा आप हो ऐसे कर सकते हैं। राजकीय सत्ता संघर्षात एकमेकांवर टीका करताना शेलक्या भाषेचा वापर होत होता, पण आता टीकेला जास्तच धार देण्यासाठी सिनेमातल्या व्हिलनची आणि कॉमेडियनची उपमा दिली जाऊ लागली आहे। एकंदरीतच राजकारणाचा सिनेमा झाल्यानं जनतेचं टॅक्स फ्री मनोरंजन सुरू आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। मोगॅम्बो खुश हुआ। आधे इधर जाओ, आधे इधर जाओ और बाकी हमारे साथ आए। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।